गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग 2016-17 मध्ये याचं प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालं। बांधकामाचे प्रश्न वेगळे आहेत, पण भूसंपादनाच्या बाबतीतला एक विषय प्रलंबित राहिला। याकरता गेले अनेक दिवस पाठपुरावा चालू आहे, पण हा पाठपुराव्याकरता जो पत्रव्यवहार होतोय किंवा जे शासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय केले पाहिजेत असं आपल्याला वाटतंय, हे सर्वांपर्यंत गेलं पाहिजे आणि मग यातनं शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पण योग्य भूमिका कोणती घ्यावी लागेल हे लक्षात आलं पाहिजे। या दृष्टीनं ही बातमी व्हिडिओ बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम 16-17 मध्ये सुरू झालं आणि 2017 पासून एक जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की संपादित जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गांचं काम सुरू करावं आणि त्यांचा मोबदला नंतर द्यावा, त्या कायद्याचा अंमल करून या रस्त्याचं काम 2016 पासून 2020 पर्यंत जे होतं ते काम पूर्ण करण्यात आलं। सर्व काम पूर्ण झालं नाही, पण एवढ्या 4 वर्षात हे काम करण्यात आलं आणि हे काम करत असताना कुठेही जमीन मालकांना भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत। शेतकऱ्यांनी स्वखुशीनं रस्ता होतो म्हणून जमिनी दिलेल्या आणि या सर्व काळात मार्च 2020 ते जून 2020 लॉकडाऊन पहिला, कोविड पहिली फेज, नंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं निसर्ग चक्रीवादळ, महसूल खात्याकडे वाढलेला कार्यभार, अनेक शासकीय कार्यालय ऑनलाईन सुरू होती आणि मार्च 2021 ते जुलै 2021 हा कोविडचा दुसरा फेज। या सर्व काळात काही कागदपत्रांचा उशीर झाला म्हणून केवळ कागदपत्र विहित वेळेत आली नाहीत म्हणून प्रस्ताव रद्द करण्यात आले आणि 2022 साली कायदा बदलला। 2022 पूर्वी गुणांक 2 ने शेतकऱ्याला मोबदला मिळत होता आणि 22 नंतर गुणांक 1 ने शेतकऱ्याला मोबदला मिळायला लागला। इथे गुहागर विजापूर रस्त्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या स्वखुशीने जमिनी दिलेल्या होत्या त्यांच्यावरती झालेला अन्याय आहे, कारण यांच्या जमिनी 2021-22 पूर्वी घेतलेल्या आहेत, रस्ता पूर्ण झालेला आहे, पण वेगवेगळ्या अडीअडचणींमुळे कागदपत्र उशिरा झाले म्हणून आता कायद्याचा भाग वेगळा दाखवून हा कायदा बदललाय म्हणून प्रस्ताव नाकारला जातो। पण अशाच पद्धतीचा प्रस्ताव सांगली जिल्ह्यामध्ये गेला, तर सांगली जिल्ह्यामध्ये निसर्ग तत्वाला अनुसरून वगैरे अशी काही कारणं देऊन तिथे गुणांक 2 प्रमाणे तरतूद केली गेली। मग पश्चिम महाराष्ट्राला 1 न्याय, कोकणाला 1 न्याय, अशा पद्धतीची स्थिती सरकारनं करू नये किंवा जे शासकीय अधिकारी या पद्धतीचा विचार करतायत त्याकरता कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो गुहागर विजापूर रस्त्याला जमिनीचा मोबदला हा गुणांक 2 नुसार मिळाला पाहिजे, याकरताचा जो प्रस्ताव आहे हा सर्वांपुढे यावा म्हणून एक PDF करून याच मुलाखतीला मी ती PDF जोडत आहे, म्हणजे तुमच्या सर्वांच्या हा विषय परिपूर्ण लक्षात येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।